बँकेचा परवाना रद्द केलेला आहे, त्यामुळे आकेची सर्व सेवा बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका बँकेच्या 94,000 ठेवीदारांना बसलाय। खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाहीये। तुमची बँक कायमची बंद होणार। 9 राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा। बँकेच्या खातेदारांनो तुम्ही आता सावधान व्हा। 1 डिसेंबर यायला मोजकेच दिवस बाकी राहिले आहेत, कारण 1 डिसेंबरला खूप मोठा धमाका आता बँकेच्या खातेदारांच्या जीवनामध्ये होणार आहे। कारण या तारखेपासून राज्यातील 15 मोठ्या बँका बंद होणार आहेत। आता जर तुमचं खातं या 15 पैकी कोणत्या एका बँकेत असेल तर तुम्हाला पैसे आता काढता येणार नाही, कारण 1 डिसेंबर नंतर या बँकेला आता कुलूप असणार आहे। राज्यातील या 15 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता घेतला आहे। या बँका खूप जुन्या झाल्या आहेत। पूर्ण राज्यामध्ये या बँकांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत। ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लाडक्या बहिणी असतील तर यांनी खाते खोलून ठेवले आहे। लाखो लोकांचे करोडो रुपये या बँकामध्ये साठवून ठेवले आहेत। रिझर्व्ह बँकेने या 15 बँका 1 डिसेंबर पासून बंद करण्याचा निर्णय आता घेतला असल्यामुळे आता या बँकेतून खातेदारांना आता पैसे काढता येणार नाहीत। जर तुमचं पण या 15 पैकी कोणत्या एका बँकेत खाते उघडून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी एक सर्वात मोठा धक्कादायक निर्णय या ठिकाणी असू शकतो। तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावर आता तुमचा हक्क आहे, परंतु 1 डिसेंबर नंतर ते तुम्हाला आता काढता येणार नाहीत। होय, रिझर्व्ह बँकेने या बँकावर कठोर निर्बंध या ठिकाणी लावण्याचं ठरवलंय आणि याचा थेट परिणाम तुमच्या साठवलेल्या पैशावर आता होणार आहे। आता तुमच्याकडे खूपच कमी वेळ आहे, कारण की 1 डिसेंबर आता यायला मोजकेच दिवस बाकी आहेत आणि 1 डिसेंबर पासून या 15 बँका आता बंद झालेल्या तुम्हाला दिसतील। आता कोणत्या 15 बँका आहेत तर त्या आपण लगेच पाहणार आहोत, कारण याची यादी प्रशासनाकडून आज जाहीर झालेली आहे। येणाऱ्या तुम्हाला मोजक्याच दिवसामध्ये या बँका आता तुम्हाला या ठिकाणी बंद झालेल्या दिसतील। आता त्या बँकेतल्या तुमच्या पैशांचं काय होणार? तुमचे पैसे अडकणार का? तुमचे पैसे काढता येणार की नाही? तुमचं जर यामध्ये कोणतीही एखादी एफडी जरी केली असेल किंवा पैसे जर साठवून ठेवला असेल तर त्याचे काय होणार? तसेच या बँकेमध्ये जर तुम्ही आता 2 वर्षाच्या आधीपासून जर खाते उघडले असेल तर त्या पैशांचं काय होणार? सविस्तर अपडेट काय आल्या नक्की बघा। बँकेच्या खातेदारांसाठी हा धक्कादायक निर्णय या ठिकाणी आता म्हणावा लागेल। तुमच्याकडे अतिशय कमी वेळ राहिलाय, कारण मोजकेच दिवस आता 1 डिसेंबर येण्यासाठी बाकी राहिलेत। आता बरोबर 1 डिसेंबर नंतर या 15 बँकांना टाळं लावलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आता अर्जंटमध्ये या ठिकाणी जाणून घ्यावंच लागेल की आता 15 बँका कोणत्या आहेत, कारण उशीर जर झाला तर तुम्हाला तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाऊ शकतात। केंद्र सरकारने देशभरातील मोठमोठ्या 43 ज्या बँका आहेत, ज्यापैकी महाराष्ट्रातील प्रमुख 15 बँकावर निर्बंध लादून त्या बँका बंद करण्याचं आता या ठिकाणी ठरवलेलं आहे। महाराष्ट्रासहित 11 राज्यावर ही कारवाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून केली जाणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचाही मोठा समावेश आहे। आता या प्रक्रियेनंतर 15 बँका बंद होतील। या 15 बँकामध्ये असणारी जी काय खाते आहेत त्या खात्यामध्ये असणारे जे काय पैसे आहेत तर ते काढताना तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार आहे। तुमचा जो अकाउंट नंबर आहे, तुमचं पासबुक आहे, तुमचं ATM कार्ड आहे, तुमचं चेकबुक आहे, तुमचं ऑनलाईन बँकिंग आहे, तुमचं UPI आहे, तर हे सगळं आता या ठिकाणी पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून बदलणार आहे। आता याची प्रक्रिया नेमकं कशा पद्धतीने असणार आहे, तुम्हाला आता अर्जंटमध्ये नेमकं काय करावं लागणार आहे? तुम्हाला तुमचं कोणत्या बँकेत खातं असल्यावर तुमचे पैसे आता इथून पुढे काढता येणार नाहीत। कोणत्या 15 बँका बंद होतील आता लक्षपूर्वक तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। बघा, या ठिकाणी सरकारने हे पाऊल आता उचललंय, याच्या मागे अनेक मोठमोठी कारणे असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। बघा, याचा इतिहास आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया। परंतु 15 बँका कोणत्या आहेत याची नवीन लिस्ट, ताजी लिस्ट काय आल्या हे तुम्ही लगेच पाहायचं आहे। आता आपण इतिहास पाहूया। 1975 पासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने असंख्य बँका बंद सुद्धा केल्या आहेत, तसेच काही बँकांचे विलीनीकरण देखील केले आहे। 2017 मध्ये SBI मध्ये त्यांच्या सहयोगी बँकेचं विलीनीकरण झालेलं होतं, ज्यामध्ये आता अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये झालं, आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये झालं,
युनियन बँकेमध्ये त्या ठिकाणी अनेक बँकांचं विलीनीकरण झालं. सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेमध्ये झालं, तर ओरिएंट बँकेचं ओरिएंट ऑफ युनायटेड बँकेमध्ये झालं. तर अशा असंख्य बँकेचे विलीनीकरण या ठिकाणी आता मागील वर्षापासून त्या ठिकाणी झालेलं सुद्धा आहे. बँका बंद सुद्धा झालेल्या आहेत. तर त्याच अनुषंगाने राज्यातील ग्रामीण बँका ज्या आहेत तर त्या ग्रामीण बँका आता बंद होणार आहेत. त्याचं विलीनीकरण या ठिकाणी होणार आहे. आता पहा, या ग्रामीण बँका असल्यामुळे निमशहरी असल्यामुळे यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, ग्रामीण भागातील महिलांचे, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे आता खाते उघडले. शेतकऱ्यांनी तर या बँकामध्ये पीक विमे असतील तर ते घेत आहेत. तसेच इतर गोष्टी या ठिकाणी येत आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे पैसे आहेत, पेन्शन देखील अनेकांची या बँकामध्ये येत आहे. तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी खाते उघडून ठेवले आणि पैसे सुद्धा या बँकामध्ये साठवून ठेवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल किंवा निमशहरी भागात राहत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण की आता येणाऱ्या 1 डिसेंबरपासून या 15 बँकांचं विलीनीकरण होणार आहे. त्याची नावे आपण लगेच आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता नवीन सांगण्यात आले. त्या 15 बँकांची नावे तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये आता या ज्या बँका आहेत तर या बँकांचं विलीनीकरण होणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख 15 बँका आहेत. तर त्या 15 बँका कोणत्या असणार आहेत त्याची नावे आपण पुढे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं आहे, तुमच्या पैशांचं साठवलेलं काय होणार, तुमचे जे त्या ठिकाणी एफडी वगैरे केले असेल तर त्याचं काय होणार, कर्ज जर काढला असेल तर त्याचं नेमकं काय होणार हे आपण या ठिकाणी सांगणार आहे. आणि सरकारचा नियम नेमकं काय सांगतो, ज्या वेळेस बँकांचं विलीनीकरण होत असतं, बँका बंद होते, बँक ज्यावेळी बुडत असते त्यावेळी सरकारचा या ठिकाणी इन्शुरन्स कशा प्रकारे काम करत असतो, तुमच्या पैशांच्या विषयी नेमकं काय होत असतं, पहा या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो. उत्तर प्रदेश, आता बघा अशाच प्रकारची घटना झाली उत्तर प्रदेश राज्यामध्ये. उत्तर प्रदेशमध्ये जर आपण बघायला गेलो तर उत्तर प्रदेशमध्ये आता बडोदा यूपी बँक, आर्यावर्त बँक, प्रथमा यूपी बँक अशा प्रकारच्या बँकांचे विलीनीकरण या ठिकाणी आता झालेलं होतं. बिहारमधल्या बँकांचं विलीनीकरण त्या ठिकाणी, तसेच पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक, आता त्या ठिकाणी ओडिसा, राजस्थान याबरोबर महाराष्ट्रातील देखील महत्त्वाच्या आता या ठिकाणी 15 बँकांचं विलीनीकरण होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या या ठिकाणी बँका या असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी बघणं आता गरजेचं आहे. या बँकेची नावे सांगण्याआधी तुमच्या खात्याचं जे काय आता आहे तर ते पैसे साठवल्याचं काय होणार, सरकारचा नियम या ठिकाणी काय सांगतो. कारण की या बँकापैकी जर तुमचं खातं त्या ठिकाणी या बँकामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, दुसऱ्या कुठल्या बँकेत तुमचं खातं असेल तर यदा कदाचित तुमच्या बँकेमधील पैसे सेफ राहू शकतात. परंतु या 15 बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, अर्जंटमध्ये तुम्ही या ठिकाणी आता जाणून घ्यायचं आहे. याबद्दल सरकारचा नियम काय सांगतो तुम्ही आता नक्की बघायचं आहे. आणि त्यानंतर 15 बँकांची लिस्ट जी वाचून दाखवल्या तीच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. परंतु बँका जर बुडत असतील, बँकांचं विलीनीकरण होत असेल तर तुम्हाला काय काळजी घ्यावी लागणार आहे, सरकारचा नियम काय सांगतो, अगदी लक्षपूर्वक पाहायचं आहे. आता बघा या ठिकाणी ज्या वेळेस बँकांचं विलीनीकरण होतं, बँका अडचणीत येते तेव्हा ग्राहकांच्या पैशांचं नेमकं काय होणार, तर यावेळेस बघा DICGC अशा एक त्या ठिकाणी कॉर्पोरेशन आहे, भारत सरकारचं एक महामंडळ आहे. त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उपसमिती आहे जिचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तर यानुसार ज्या बँक ठेवी असतात तर त्यांना विमा संरक्षण तातडीने दिलं जातं. आता या नियमानुसार एखादी बँक जर अचानक बुडाली किंवा तिचं लायसन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केलं तर प्रत्येक खातेदाराला 5 लाख रुपयेपर्यंत पैसे या ठिकाणी परत मिळण्याचा हक्क असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या आत जर रक्कम त्या ठिकाणी साठवून ठेवली असेल तर ती नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून आता परत मिळते. पण 5 लाखाच्या वरती जी काय रक्कम तुम्ही साठवून ठेवली असते
तर तिची गॅरंटी सरकारच्या माध्यमातून भारत सरकार अजिबात या ठिकाणी घेत नाही। 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जर असेल तर मग ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही, त्याची अपेक्षा तुम्हाला सोडून द्यायचं आहे। पण 5 लाख रुपये मात्र तुम्हाला मिळत असतात। म्हणजे आता 5 लाख रुपयाच्या आत जर तुमच्या बँकेमध्ये जर पैसे असतील तर त्या ठिकाणी रक्कम असेल तर ती 100% सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते। आता जर तुमची रक्कम 5 लाखापेक्षा जर जास्त असेल, उदाहरणार्थ 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये असतील, पण पुढचे 5 लाख रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, फक्त 5 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। मग तुम्ही याला जर त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने सुरक्षित या ठिकाणी ठेवू शकता? बघा, आज उद्या बँका बुडाल्याच्या भरपूर खबरा या ठिकाणी येत आहेत। आता कोणत्या महत्त्वाच्या बँका या ठिकाणी बंद होणार आहेत? महाराष्ट्रातल्या कोणत्या बँका आहेत? या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का? तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। सरकारने आता सांगितलंय की आता बँका जर बुडाल्या तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे? तुम्ही कुठल्याही बँकेत गुंतवणूक करत असताना बघा काय करायचं आहे, खातं उघडत असताना तुम्ही RBIचा जो काही इन्शुरन्स बँकांना असतो तर तो बँकेमध्ये लागू आहे का याची विचारणा तुम्ही आधीच केली पाहिजे। उदाहरणार्थ बँकेत इन्शुरन्स आहे तिथेच तुम्ही खातं उघडलं पाहिजे, तिथेच ठेव तुमची ठेवली पाहिजे। मग आता जिथे तुम्ही ठेव ठेवत असताना तुम्ही देखील त्या ठिकाणी फक्त एका बँकेमध्ये 5 लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम न ठेवता 5 लाख रुपयाच्या आतमध्ये तिथे बँकेमध्ये तुम्ही आता रक्कम ठेवायला पाहिजे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये एक सुरक्षेचा पर्याय ठरवून त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून दिला जात असतो। उदाहरणार्थ तर बघा, तुमच्याकडे समजा जर 10 लाख रुपये रक्कम आहे आणि तुम्हाला ती या ठिकाणी बँकामध्ये ठेवायची आहे, तर तुम्ही काय करायचंय, 2 वेगवेगळ्या बँकामध्ये त्या ठिकाणी पैसे ठेवू शकता, जेणेकरून जर त्या दोन्ही बँका जर यदा कदाचित बुडाल्या तर तुमचे आता एका बँकेतील 5 लाख रुपये आणि दुसऱ्या बँकेतील 5 लाख रुपये तुम्हाला आहे असे त्या ठिकाणी मिळू शकतात। कारण सरकारने तशा प्रकारची इन्शुरन्सची मर्यादा या ठिकाणी आता घातलेली आहे। मग प्रति बँक 5 लाख रुपयेपर्यंत प्रति व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला परत मिळू शकतात। त्यामुळे जर तुमच्या बँकेमध्ये या ठिकाणी 10 लाख रुपये, 20 लाख रुपये असतील तर तुम्ही एका बँकेमध्ये फक्त 5 लाख रुपये ठेवा, कारण ही बँक जर बुडाल्या तर तुम्ही तुमच्या बँकेतील पैसे इन्शुरन्सच्या द्वारे 5 लाख रुपये तुमचे आहे असे परत मिळवू शकता। मग कोणत्या 15 बँका बंद करण्याचा निर्णय घेतलाय हे सुद्धा 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो, त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा। आता बघा, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये जर पैसे ठेवले असतील तर तुम्हाला विभागून ठेवणं आता गरजेचं असतं। ती विभागून ठेवत असताना 5-5 लाख रुपयाच्या आतमध्ये एका बँकेमध्ये कसे त्या ठिकाणी येतील हे तुम्हाला काम करायचं आहे। आता विलीनीकरण झालेल्या बँकांची नावे पुढे तुम्हाला लगेच आता या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक, तर या 2 ग्रामीण बँका आहेत महाराष्ट्र राज्यातल्या। तर याचं विलीनीकरण होणार आहे। तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जी आहे तर तिचं विलीनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आता या ठिकाणी होणार आहे, जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे। आता ज्या बँकांचं खातं बघा, ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये आहे तर त्यांना आपलं अकाउंट जे आहे तर ते नंबर चेंज होणार आहे, त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे, त्यांना त्यांचं ATM कार्ड बदलून मिळणार आहे, त्यांना त्यांचं चेकबुक देखील मिळणार आहे। आता मग तुम्ही काय करायचं आहे, जर तुमचं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला संपर्क करायचा आहे। तुम्हाला मोबाईलद्वारे मेल सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे, पत्राद्वारे तुम्हाला नोटीस देखील येण्याची शक्यता आहे, तुमचं बँक या ठिकाणी ट्रान्सफर देखील होण्याची शक्यता आहे। अकाउंट नंबर बदलत असतो किंवा तुमचं जे काय लोन आहे किंवा तुमचं जे कर आहे तर ते ट्रान्सफर देखील या ठिकाणी आता होत असतं। अशा प्रकारची सूचना तुम्हाला येऊ शकते, पण त्याआधीच तुमच्याकडे आता महत्त्वाचा थोड्या दिवसांचा वेळ आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे। तुमच्या खात्याविषयी काय चेंजेस नक्की आहेत ते बघायचं आहे, कारण तुम्हाला इतिहास जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला माहितीच असेल की
की आता इलाहाबाद बँकेचं आता इंडियन बँकेमध्ये आता विलीनीकरण झालं होतं। मग यामध्ये काय होत असतं, तुमचा IFSC कोड, तुमचा अकाउंट नंबर जे काय असेल तर त्या ठिकाणी थोडेफार चेंजेस होत असतात, बाकीचं काय होत नसतं। त्यामुळे नक्कीच तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा कोकण विदर्भ बँक यामध्ये खाते असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी महत्त्वाची माहिती बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेतली असेल तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे। बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, बघा जर तुम्हाला बँकेमध्ये पैसे सेफ त्या ठिकाणी ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये इन्शुरन्स आहे का हे तुम्ही आता चेक करूनच त्या बँकेमध्ये खातं घालायचं आहे, जेणेकरून आणि 5 लाखाच्या वरती एका बँकेमध्ये न ठेवणं त्या ठिकाणी तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल। कारण 5 लाख रुपये असतील तर इन्शुरन्सद्वारे त्या बँकेतील पैसे परत तुम्हाला मिळू शकतात आणि जर 5 लाखाच्या वरती असेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे एका बँकेमध्ये त्या ठिकाणी 5 लाख, दुसऱ्या बँकेमध्ये 5 लाख, तिसऱ्या बँकेमध्ये 5 लाख असं जादा रक्कम असेल तर तुम्ही 5-5 लाखांच्या टप्प्यामध्ये बँकेमध्ये रक्कम ठेवू शकता। अशा प्रकारचं एक अपडेट समोर आलं आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।